श्री स्वामी समर्थ महाराजांचं आपणाला अभिवचन आहे, अनन्य चिंतयन्तो मा एव जना पर्युपासते तेषां नित्यं युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। जो माझ्या अनन्य भावाने भक्ती करेल, जो मला अनन्य भावाने शरण येईल, त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा योगक्षेम मी स्वतः चालवेन। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि खरं तर या वाक्याची प्रचिती आणि या वाक्याची अनुभूती आज हजारो नाही, लाखो नाही, तर कोट्यावधी कुटुंब या ठिकाणी घेत आहेत। जो स्वामींची सेवा करतो, जो स्वामींना अनन्य भावाने शरण येतो, खरं तर त्याच्या जीवनातील आणि संसारातील सर्व दुःख ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादातून दूर होत असतात। आणि त्यापैकी आज आपण सेवेकरी आहोत। त्यामुळे आज आपण जी स्वामींची सेवा करतो, ही सेवा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये महाराज आशीर्वादातून आपल्याला परत करत असतात आणि खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाचा या ठिकाणी उद्धार करत असतात। आज आपण जी स्वामींची नित्याची सेवा आहे, सामुदायिक सेवा आहे, या सेवेच्या माध्यमातून जे पुण्य कमवत असतो, या पुण्याईचा उपयोग खरं तर आपल्याला ज्यावेळी समस्या संकट उभी राहतात त्यावेळी महाराज त्या ठिकाणी करत असतात। त्यामुळे आज आपल्याला ज्या सेवा करायला मिळतात, आज खरोखर आपलं भाग्य आहे, आपलं पुण्य आहे की आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा या 21व्या विज्ञानाच्या युगामध्ये, ज्याला आपण कलियुग म्हणतो, या कलियुगामध्ये करण्याचं एक भाग्य आपल्या पदरामध्ये पडलं आणि खऱ्या अर्थानं आपला आणि कुटुंबाचा या ठिकाणी उद्धार झाला। आपल्या या सेवा मार्गाच्या माध्यमातून अनेक सेवा आपल्याला खरं तर सांगितल्या जातात, अनेक तोडगे आहेत, अनेक उपाय आहेत, अनेक पर्याय सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितले जातात। आता खरं तर आपला जो नित्य सेवेचा ग्रंथ आहे, हा नित्य सेवेचा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे। आज आपण जर तो व्यवस्थित वाचला, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक संकटाचं उत्तर आपल्याला या नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये खरं तर पाहायला मिळेल, लक्षात घ्या। त्यामुळे काही सेवा आपण जर त्या नित्य सेवेच्या ग्रंथातल्या सुद्धा केल्या तर त्याचीही अनुभूती नक्की आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपल्या सर्व सेवेकरांना खरं तर सांगणं आहे, या नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये विविध मंत्र आहेत, विविध स्तोत्र आहेत। आज आपल्याला जे संकट आहे, जी समस्या आहे, त्या प्रत्येक समस्येवरती कोणते मंत्र म्हणावेत, कोणते स्तोत्र म्हणावेत, हे सर्व त्या नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, लक्षात घ्या। आता त्यापैकी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, बघा आपण मागच्या वेळी सांगितलेलं होतं की आज सर्वात गहन प्रश्न हा कर्जबाजारीपणा आणि आपल्यावरती वाढत चाललेलं कर्ज आहे। परंतु मराठीत एक म्हण आहे, प्रयत्नांती परमेश्वर। आपल्या प्रयत्नांना यश देण्याचं काम हा स्वामींचा आशीर्वाद करत असतो, लक्षात घ्या। त्यामुळं आपल्यावर जर कर्जाचा बोजा वाढत चाललेला असेल आणि कर्ज वाढत चाललेलं असेल, ते वाढू नये आणि ते कमी व्हावं म्हणून सुद्धा त्या नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये एक मंत्र आहे। आता तो मंत्र कोणता, काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो। ऋणनाशक हरिद्रा गणेश मंत्र हा मंत्र विभागामध्ये आहे। तुम्ही घरी गेल्यानंतर नित्य सेवा उघडून पहा। हा जो ऋणनाशक हरिद्रा गणेश मंत्र आहे, तुम्ही एक वर्षभर कमीत कमी दररोज एक माळ जप केला तर आपल्यावरचा कर्जबाजारी कमी व्हायला सुरुवात होते, कर्ज कमी व्हायला सुरुवात होतं। हजारो सेवेकऱ्यांनी याची अनुभूती घेतलेली, लक्षात घ्या। म्हणून तोही मंत्र तुम्ही खरोखर जर कर्जाचा बोजा वाढत चाललेला असेल, स्वामींना विनंती करून एक माळ तुम्ही त्याच्या जप करा। घरामध्ये पैशाची आवक बंद झालेली असेल, घरामध्ये पैसा येतोय पण टिकत नसेल, घरामध्ये पैशाचे प्रश्न गहन झालेले असतील, तर तुम्ही न चुकता आपल्या मंत्र विभागामध्ये तिरुपती बालाजींचा कुबेर मंत्र आहे। हा जो तिरुपती बालाजींचा कुबेर मंत्र जर तुम्ही एक माळ म्हटलात, त्याबरोबर व्यंकटेश स्तोत्र एक वेळ आणि श्री सूक्त एक वेळ
हे जर नित्य सेवेमध्ये दररोज तुम्ही म्हटलं तर तुम्हाला जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये त्याची अनुभूती आलेली दिसेल. पैशाच्या संदर्भातल्या सगळ्या वाट्या तुमच्या खुल्या झालेल्या असतील. एवढी ताकद ही व्यंकटेश स्तोत्रामध्ये, कुबेर मंत्रामध्ये आणि श्री सूक्तामध्ये आहे, लक्षात घ्या. त्यामुळं नित्य सेवेच्या व्यतिरिक्त तुम्ही हे जे मंत्र स्तोत्र आहेत हे सुद्धा मंत्र स्तोत्र म्हणून त्याची अनुभूती आणि त्याची प्रचिती घेऊ शकता. आता त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे की अनेक मुलं आणि मुली शिक्षण घेताना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, लक्षात घ्या. किंवा आता 12वीच्या परीक्षा आलेल्या आहेत, 10वीच्या परीक्षा आलेल्या आहेत. मग अशा वेळी नेमकं काय करायचं, तर त्यासाठी सुद्धा काही सेवा आहेत. पण तुम्हाला एक सांगणं आहे, सेवेबरोबर अभ्यास सुद्धा झाला पाहिजे, लक्षात घ्या. नाहीतर पोरगा आपला अभ्यास करायचा नाही, तुम्ही म्हणणार नुसताच मंत्र म्हणत बस, महाराज म्हणणार मग मी काही देऊ शकत नाही. आपण मगाशी सांगितलं प्रयत्नांती परमेश्वर, लक्षात घ्या. ज्यांच्या परीक्षा आहेत 10वीच्या 12वीच्या, तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्याकडून एक माळ सूर्य मंत्र, एक वेळ गणपती अथर्व शीर्ष आणि शक्य असेल तर 28 दिवस 28 वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र ही जर सेवा करून घेतली तर हमखास परीक्षेमध्ये यश मिळतं, लक्षात ठेवा. आणि याची अनुभूती अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं अभ्यासासाठी ह्या सेवा आहेत. ज्यांच्या पत्रिकेमध्ये नवग्रहांचा त्रास आहे किंवा तुम्हाला नवग्रहांची शांती करायला सांगितलेली असेल तर लक्षात ठेवा, कोणतीही नवग्रहाची शांती करत बसू नका. नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये नवग्रह स्तोत्र आहे. हे जर नवग्रह स्तोत्र दररोज 9 वेळा 81 दिवस वाचलं तर कोणतीही पत्रिकेतली शांती करावी लागत नाही. सर्व ग्रहांचा आशीर्वाद त्यातून आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळं हे नवग्रह स्तोत्र 9 वेळा 81 दिवस त्यांना वाचायला सांगा. आणि इथं बसलेल्या प्रत्येक सेवेकऱ्यांनी जर एक वेळ नवग्रह स्तोत्र वाचलं तर लक्षात घ्या, तुमची सर्व अडकलेली कामं आपोआप मार्गी लागतात. एवढा खरा ग्रहांचा आशीर्वादाचा अनुभव आहे. म्हणून तो नवग्रह स्तोत्राचा अनुभव हा सुद्धा प्रत्येकाने घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे कधी कधी काय होतं, सर्व आध्यात्मिक सेवा आपण करतो परंतु मानसिक त्रास होणं, मानसिक खच्चीकरण होणं, मग अशा वेळी काय करावं सुचत नाही. मग आपल्याला कुणीतरी सांगितलेलं असतं, काय नाही तुमच्या घरावरती कुणीतरी करणी केलेले आहे, तुमच्या घरावर कुणीतरी 2 नंबरचे प्रकार केलेले आहेत. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. खर तर आपण जे नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये आपण मंत्र स्तोत्र किंवा काही सेवा दिलेल्या आहेत, त्या सेवेमध्ये कालभैरवाष्टक स्तोत्र आहे. हे जे कालभैरवाष्टक स्तोत्र आहे, हे स्तोत्र जर तुम्ही संध्याकाळी 5 नंतर 3 वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र, एक माळ नवनाथांचा मंत्र आणि एक माळ शाबरी मंत्र, ही जर सेवा संध्याकाळी 5 नंतर 2 अगरबत्त्या लावून आपल्या घरामध्ये जर आपण केली, कोणत्याही करणी बाधेचे त्रास कुटुंबाला होत नाहीत आणि कसल्याही 2 नंबरच्या विद्या ह्या आपल्यावरती चालत नाहीत. लक्षात ठेवा, तुम्ही जर नवनाथ वाचला असेल तर त्या नवनाथांमध्ये सर्व नाथांनी सर्व शक्तींना बांधून घेतलेला आहे. माझ्या भक्तांना त्रास द्यायचा नाही, हे नाथांच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सांगणं आहे, हे अशा काही ठराविक सेवा, ह्या जर सेवा तुम्ही स्वतः केल्या आणि त्याची अनुभूती घेतली तर निश्चितपणे तुम्हाला त्याची फळं चांगल्या प्रमाणात मिळतील. फक्त सेवा केली पाहिजे, ऐकून प्रश्न सुटणार नाही, हे पहिल्यांदा तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. आणि हे सगळं करत असताना आपण मागच्या वेळी सांगितलं की आपण नित्य सेवेला प्राधान्य द्या. कारण जोपर्यंत स्वामींची प्रॉपर नित्य सेवा आपल्याकडून घडत नाही तोपर्यंत इतर सेवेचा 100% रिझल्ट भेटत नाही, हे आपण समजून घ्यावं, लक्षात घ्या. त्यामुळे नित्य सेवे व्यतिरिक्त ह्या ज्या बाकीच्या सेवा आहेत ह्या सेवा सुद्धा आपण सर्वांनी अवश्य करा. केंद्रामध्ये आल्यानंतर शक्य असेल औदुंबराला 108 प्रदक्षिणा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हजारो सेवेकऱ्यांना आपल्यामध्ये अनुभव आहे. ज्यांनी ज्यांनी 108 प्रदक्षिणा औदुंबराला मारल्या त्यांच्या सर्व मनोकामना खरं तर स्वामींनी पूर्ण केल्या, लक्षात घ्या. त्यामुळे त्याही सेवा आपण करू शकतो. नोकरीसाठी काही सेवा आपण मागच्या वेळी सांगितलं. आता खरं तर काल का परवा मिलिटरीचा रिझल्ट लागला. जवळजवळ आपले 14 सेवेकऱ्यांची मुलं हे देश सेवेसाठी मिलिटरी मध्ये भरती झाले. हे सगळ्यात मोठा अनुभव आपल्याला आहे. काही आपले रविवारी अमावस्येच्या सेवेला येणार आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचंय की आपण केलेली सेवा वाया जात नाही. फक्त आपणाला काय पाहिजे हे स्वामींना सांगावं लागत नाही. वेळ आली की महाराज इतकं देतात की स्वामींना आपल्याला सांगावं लागतं की स्वामी बाद झालं, आता भरपूर झालं, लक्षात घ्या. त्यामुळं निष्ठेनं श्रद्धेनं भक्ती करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आपणाला काय पाहिजे ते आपल्या गुरूंना माहिती असतं, लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला सांगणं आहे की आपण या विविध सेवेमध्ये सहभाग घेत चला. येणाऱ्या रविवारी 18 तारखेला आपली भैरव चंडीची सेवा आहे 11:30 ते 3:30 या वेळेत. त्या दिवशी पितृदोष निवारणार्थ हिरण्यदान सुद्धा स्वीकारलं जाणार आहे. व्हॉट्सअप वरती सर्व माहिती आपण टाकलेली आहे. तुम्ही व्हॉट्सअपला नसाल तर या ठिकाणी QR कोड व्हॉट्सअपचे लावले, तुम्ही स्वतः ग्रुपला जॉईन व्हा. आणि त्याचबरोबर येणाऱ्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आपला 1 दिवसीय हवनयुक्त श्री नवनाथ पारायण सकाळी 5:45 आपल्या आगाशिवनगर केंद्रामध्ये होणार आहे. 5:45 ते दुपारी 3 या वेळेमध्ये, लक्षात ठेवा. आपण जास्तीत जास्त संख्येने या ग्रुपवरती मेसेज आहे. आपल्याकडे असणाऱ्या सर्व ग्रुपवरती आपल्या ग्रुपवरती येणारे मेसेज असतात ते आपण खऱ्या अर्थानं फॉरवर्ड करून त्यांनाही बाकीच्यांना सेवेची संधी मिळेल म्हणून मीडियाच्या माध्यमातून जितका प्रचार प्रसार करता येईल तेवढा प्रचार प्रसार आपण करा. ज्यांना कुणाला अन्नदानामध्ये सहभाग घ्यायचा असेल, आता आमोशेच्या सेवेचं जवळजवळ 70% अन्नदान आलेलं आहे, 30% राहिलेलं आहे. कुणाला 26 जानेवारीला नवनाथ पारायणानिमित्त अन्नदान करायचं असेल तरी आपण आमच्याशी संपर्क साधा. अन्नदानामध्ये काय काय आहे हे आपण व्हॉट्सअप वरती टाकत असतो. अन्नदान हे श्रेष्ठ दान. आणि विचार करा, हजारो सेवेकरी इथं येऊन सेवा करतात, त्यांना आपण अन्नदान करतो, मग त्यांचा दुवा आपल्याला किती प्रमाणात मिळतो हे आपण विचार करण्यासारखं आहे. म्हणून आपल्याला सांगणं आहे की अमावस्या पौर्णिमा किंवा आधेमध्ये तिथीला जे अन्नदान होतं, जसं शक्य आहे त्या अन्नदानाच्या सेवेत सुद्धा आपण सहभाग घेऊ शकता. ज्यांना आपल्या केंद्राच्या नियोजित जागेसाठी बांधकामासाठी आर्थिक स्वरूपात मदत करायची असेल, स्टॉलवर पावती पुस्तक उपलब्ध आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही व्हॉट्सअप वरती आपण एक लेख टाकलेला आहे बघा. आपल्या एका ताई सेवेकऱ्यांनी देणगी गोळा करताना त्यांना जो अनुभव आला जसाच्या तसा तो ग्रुपला पाठवलेला आहे. आपल्या दुशेरे केंद्रातले आहेत. आणि आपल्या अजून एक ताई सौ वनिता सोनवणे गोव्याच्या आहेत. खरं तर त्या येणाऱ्या रविवारी येणार आहेत. 4-5 सेवेकरी गोव्यावरून पौर्णिमेच्या सेवेला त्यांच्या बरोबर असतात. एक अनुभव म्हणून सांगतो, काल काय होता, कोणता सण होता? मकर संक्रांत, वर्षातला पहिला सण आणि आनंदाचा सण. सकाळी 10:30ची आरती झाली आणि 11 नंतर एक सर्प या ठिकाणी आला. तो 8-9 फुटाचा होता. बघा, तो आला डायरेक्ट शिवपिंडीवरती जाऊन बसला. तिथनं शिवपिंडीपासून सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि स्वामींच्या पादुकांजवळ येऊन थांबला. बरं, तो थांबला 5 मिनिटं आणि थांबल्यानंतर तो कुठं गेला आतापर्यंत कुणालाच पत्ता लागला नाही. आणि नंतर लक्षात आलं काल संक्रांत होती, आनंदाचा दिवस होता आणि महाराजांनी संकेत देऊन गेले, इथं येणाऱ्याच्या प्रत्येकाचं आयुष्य मी सोनं करणार आहे. म्हणजे महाराज स्वामी चरित्र कसं घडवतात त्याचा हा जिवंत अनुभव. लक्षात ठेवा, मला तुम्हाला काय सांगायचंय, स्वामींच्या लीला सहजासहजी कळत नाही. पुण्यात सुद्धा स्वामींचा रथ असताना स्वामींच्या मूर्तीवरती तो सर्प येऊन बसलेला होता. म्हणजे महाराष्ट्रात 3-4 ठिकाणच असे असतील
की ज्या ठिकाणी जिथं जिथं स्वामींच्या ठिकाणी सर्प आला त्या जागेची तिथल्या माणसांची भरभराट झाली, लक्षात ठेवा. आणि त्यापैकी महाराजांनी काल बरोबर संक्रांतीला इथं अनुभूती दिली. प्रत्येकाच्या आयुष्यात महाराज सोनं करणार हे नक्की लक्षात घ्या. या सेवा मार्गातली कॅलेंडर आहेत, ती कॅलेंडर सुद्धा इथं उपलब्ध आहेत. जर कुणी नेलेली नसतील तर लक्षात घ्या, आपलं जे दिंडोरी प्रणित मार्गातलं कॅलेंडर आहे त्यावरती सत्यनारायण कधी करायची, संकष्टी चतुर्थी, सगळ्यात तिथी, मुहूर्त, दर महिन्यांच्या सणाचं महत्व, थोडक्यात पंचांग असल्यागत हे कॅलेंडर आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज फक्त मी तुमच्या पुढे उभा आहे कारण निमित्त कॅलेंडर आहे. ज्यावेळी मी 11वीला यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजला होतो, केमिस्ट्रीला आम्हाला SR पाटील सर होते आणि आमच्या त्या सरांना एक सवय होती की दरवर्षी 1000 कॅलेंडर मुलांना आपल्या मार्गातली वाटायची. आणि सगळ्यात पहिल्यांदा 11वीला असताना ते कॅलेंडर माझ्या हातात पडलं आणि ते कॅलेंडर ज्यावेळी मी वाचलं त्यावेळी स्वामी सेवेची गोडी लागली, लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या सेवा मार्गातलं जे कॅलेंडर आहे, अगदी सद्गुरू परमपूज्य पिटले महाराज, सद्गुरू परमपूज्य मोरेदादा गुरुमाऊली यांनी दिलेला ज्ञानार्जनाचा साठा हा त्या कॅलेंडर मध्ये दिलेला आहे. आणि अडकलेली उदारी वेळेत मिळावी यासाठी ती सेवा काय करावी त्या कुबेर पोटलीमध्ये सर्व दिलेलं आहे. आणि जी मुलं आता 10वी 12वीला आहेत किंवा परीक्षा देणार असतील त्यांच्यासाठी पायराईट एक हातातलं ब्रेसलेट उपलब्ध झालेलं आहे. कशासाठी तर कॉन्फिडन्स वाढावा, कॉन्फिडन्स लूज होऊ नये आणि आपला आत्मविश्वास आढळ राहावा म्हणून हे पायराईट जे हातातलं ब्रेसलेट आहे